हॅलो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मॅडम, बोला. बरं, तेच आता मी फायनल करते म्हणून म्हटलं एकदा परत एकदा विचारावं काय करायचं. हा, तर आपण नवीन विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच वेगळं हे करून नोंद है ना. तर आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर मी आता तुला 2 बोलली होती ना पक्षासाठी. मग आता फायनल बोलते 3 देते. नको मॅडम, तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही. नाही, मग बाकीचे मग ते तुझ्या भरोशाचे राहिलेत ना विचार. त्यांचे लेटर तुम्हाला जसं वाटेल तसं करा. नाही, पण ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांचे पण लेटर्स आलेले आहेत सगळ्यांचे, पण ते केवळ तुझ्या सध्यापत्र बोलले नसतील माझ्याशी. आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना. मामांचं नंतर हे पण आहे इथं वैष्णवी सरकरे आहे, तिचं पण मला वाटतं आलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलं वाटतं तिचं कामाकडे आहे. तिचं लेटर पण आहे म्हणजे आणि मामांचं आहे. तर मग कसं काय करू मग? अजून कोणाचे आले लेटर तुम्हाला डायरेक्ट? लेटर आता ते त्यांच्यासाठी कारवाई करण्याचं ते टेन्शन येतं बाबा. कशाला कारवाई? लेटर तर सगळ्यांनीच दिलेत ना मॅडम. हो, लेटर सगळं तसंच झालंय. हो, तर काय करू मग आता? तुम्हाला करू मॅडम 1-2 मिनिटात फोन करू? चालेल 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 चालेल. हो. हॅलो हॅलो, संदीप देशपांडे बोलतो मॅडम. आता आता देतो. हॅलो, बोला मॅडम. तुम्ही मामाला 3 आणि हिला 6 दिलाय ना वैष्णवीला? नाही, 6 नाही दिलेलं आहे का बरं. गरज नाही सांगायची. 2 दिले होते मामांचं, मी कशाला. हॅलो. हा मॅडम. सरचे 2 आहेत. 2 आहेत काय? नाही, मग माझं म्हणणं होतं की तुम्ही मला असं वाटलं पेपर मध्ये मी 6 वाचलेलं, तर मला वाटलं 6 दिलंय. नाही नाही, पेपर मध्ये चुकीचं आहे ते. काय नोटिफिकेशन नाही, काय नाही. नानांना एवढे 5, सौदा खांदा 6 एवढे लागले कसं असं, ते सगळं चुकीचं आहे. त्याच्याबद्दल मी लिहिते पण आहे लेटर. अच्छा अच्छा. नोटिफिकेशनच्या आधी कसं काय तुम्ही लिस्ट डिक्लेअर करता अशी चुकीची होती, तर ते मी लेटर लिहिलं आता संपादकांना, तुला आता करण्यात यावा त्याची माहिती घेतली ती. मग वैष्णवीला तुम्ही मामाला 3-5 दिलेत काय? हा, आम्हाला 5 द्या, 10 करा आणि सगळ्यांना नाही 5 होत नाही ना. तुम्ही आता मॅडम समाजवादीला किती दिला? समाजवादीचे 9 नगरसेवक, माझे 28 आहेत मॅडम. नाही, पण तरी पण त्या दिवशीच बोलत होती ना. आता काय त्याच्यानंतर एवढ्या घडामोडी झाल्या आहेत, प्रोजेक्टसाठी पण त्यांनी मागितली ना माझ्याकडे. आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मागवलेलं आहे. नंतर जरा थोडंसं त्या ह्याच्यासाठी पण पाहिजे होतं, देशमुख साहेब पण काहीतरी म्हणतात मॉड्युलर लॅबसाठी, असं झालेलं आहे. पण म्हटलं 4 तर करतोय ना, बघा ना पुढे मध्ये आहोत ना, आपण करूया. आता शेवट 4. 5 करा मॅडम, जाऊन द्या आता 5 करा. काय कुठे उरेल कुठे माझ्याकडे मॅडम, 5 करा तुम्ही. आता एवढे आपल्याला रिलेशन चांगले ठेवायचे म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन करते. हो ना मॅडम, मी कुठं नाही म्हटलं 5 करा, पण तो तुम्ही जो करा तो सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे मामाला जास्ती वैष्णवीला 2 असं करू नका. तो वेगळा इश्यू आहे ना, तो इश्यू नाही. मग तसं नका करू मॅडम, मग माझ्या अंगावर येईल सगळं. मग मला देऊच नका, तुम्ही जे केलं ते करून ठेवा. नाही मग त्यांना द्यायचं नाही ना तुम्ही, त्याच्यामध्ये ते मॅडम ते हे होतं ना, मग त्यांना असं वाटेल की मग प्रत्येक जण तो आमच्या पक्षात प्रॉब्लेम होईल मॅडम. नाही, आता बाकीचं सगळ्यांनी तसंच केलेलं आहे, सगळ्यांकडे तसंच आलेलं आहे. सगळ्यांची गोष्ट वेगळी पडते ना मॅडम, आणि आमची वेगळी पडते. नको, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्यांना जो टाकला तो टाकून द्या, मला नको पाहिजे. बाकी त्यांचं नुकसान होईल ना इथं. आता मी ते करीन, मी साहेबांना सांगेन काय.
ठीक ठीक चल हो.